आपल्याला सुरू करता येईल क्लास. त्रिशूलची कोणी याचना जर करत असेल तर आपण करू, म्हणजे आपण समोर वाढू शकतो. साधू 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 म्हणते पायल येतो साधू साधू म्हणते पायल. हा हा ताई, हा ठीक आहे ना, करते. ठीक आहे ना, करते. ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आहे सर की भंतेजींचा जर आपण स्पीकर ऑफ केला तर मग साऊंड हे नाही होत, परंतु त्यांचा स्पीकर आपल्याला ऑफ नाही करता येत. तर कंटिन्यू कर पायल, मग नंतर ऑफ करशील. ततीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. ततीयंपि ओकास अहं भन्ते तिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमं वदामि तं वदेथ. भन्ते. नमस्कार. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं संपूर्णं. भन्ते. पंचशील ग्रहण करायचं आहे. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि.
समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि दुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु इमानि पञ्चसिक्खापदानि शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निवृत्तिं यन्ति तस्मात् शीलं विशोधयेत् आम्बन्ते साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाखातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनयिको पच्चत्तं वेदितव्यो विඤ्ඤूयीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो मुजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो तामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आउनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकस्साति वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानि सुपतिठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नोव सब्बारि विजयं नका पत्तो सब्बं युतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते साधु 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 श्रद्धावान
भगवान उपासक उपासिकागण, आज आपण इथे भगवान बुद्धांच्या धम्माचं श्रवण तसंच या भगवान बुद्धांच्या धम्म श्रवणासोबत ध्यान साधनेच्या विकासासाठी सुद्धा बुद्ध शासनामध्ये आपण अभिवृद्धी मिळवून घ्यावी त्याच्यासाठी आपण अभ्यास करतोय, त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठीच ही आपली कक्षा आहे. आज माझा कॅमेरा ऑफ असण्याच्या पाठीमागे कारण थोडंसं आहे की थोडा नेटवर्कचा इश्यू आहे आज इकडे. ठीक आहे, तर बघू. तर आपण सातत्याने धर्मश्रवणाला असणं खूप आवश्यक आहे. आज एक सूत्राचा अभ्यास तुम्हाला सांगेल. एक सूत्र आहे पंज्ञावुद्धी सूत्र. त्या बुद्ध शासनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला संसार दुःखातून या संपूर्ण भवसागरातून पलीकडे जायचं असेल तर त्याला करावं काय? त्याला प्रज्ञेची आवश्यकता आहे. आणि ही प्रज्ञा कशी मिळते? प्रज्ञा वृद्धी होण्यासाठी, प्रज्ञेची वाढ होण्यासाठी ज्या कारण भगवंतांनी सांगितली आहेत, त्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत, आपण ते बघूया. भगवंत काय म्हणतात? हे सूत्र आहे अंगुत्तर निकायामध्ये चौथ्या निपातामधलं, चतुक्क निपातामधलं हे सूत्र आहे. आपत्ती भय वर्गामधून. ठीक आहे, आपत्ती भय वर्गामधलं हे 6वं सूत्र आहे. या सूत्राचं नाव आहे पंज्ञावुद्धी सूत्र. खूप छोटा आहे पण खूप मार्मिक आहे, खूप गूढ अर्थ दडलेला आहे. भगवंत म्हणतात चत्तारो मे भिक्खवे धम्मा पंज्ञावुद्धिया संवर्तन्ते. भिक्षूंनो, 4 धर्म अशी आहेत जी ही 4 धर्म प्रज्ञेच्या वृद्धीसाठी कामात येतात, त्याच्यासाठी काम करतात. बरोबर आहे. ही 4 धर्म भगवानने सांगितले आहेत की ती 4 धर्म प्रज्ञेच्या वृद्धीसाठी. त्याच्यानंतरचं सूत्र आहे बहुकार सूत्र. त्यातही भगवंत म्हणतात चत्तारो मे भिक्खवे धम्मा मनुष्यभूतस्य बहुकारांते. मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी, त्यांना उपकारी होण्यासाठी या 4 गोष्टी खूप आवश्यक आहेत. कथमे चत्तारो, कुठल्या 4? भगवंत म्हणतात सत्पुरुष संसेवो, सत्पुरुषाची सदसंगती. पहिला धर्म काय आहे? सत्पुरुषांचा आश्रय. या जगात सध्या वर्तमानात जवळजवळ अशक्यच आहे की असत्पुरुषाच्या संगतीत राहून आपण आपल्या जीवनात कुशल कर्म करू शकतो. आपण नेहमी बघतोय आपली मुलं आपलं ऐकत नसेल तर आपण काय म्हणतो? मित्रांच्या संगतीत हा बिघडलाय म्हणतो. बरोबर आहे की नाही? किंवा संगतीच्या मुळे दुसऱ्यांची संगती जी लाभली त्या संगतीमुळे या पद्धतीचं वागतोय असं आपण म्हणतोय. तर ही जी संगत आहे खूप मोठं परिवर्तन करत असतं. तर भगवंत म्हणतात सत्पुरुषाची संगती काय करत असते? सत्पुरुषाची संगती आपल्याला त्या संपूर्ण चुकीच्या मार्गावरून बाहेर काढण्याचं काम करत असते. त्या चुकीच्या मार्गावरून बाहेर काढून धर्माच्या मार्गावर लावण्याचं काम करत असते. सत्पुरुष कोण? कल्याण मित्र. कल्याण मित्राची संगती म्हटलंच म्हणजे सत्पुरुषांची संगती. सत्पुरुष म्हटलं म्हणजे जो सत्याग्रही आहे, जो धर्माचं आचरण करणार आहे, तो सत्पुरुष. मग या सत्पुरुषाची संगती भगवंत म्हणतात प्रज्ञेच्या वृद्धीसाठी कामात येतं. म्हणजे एखाद्याच्या आश्रयाने आपण बुद्धिमान होत असतो, एखाद्याच्या आश्रयाने आपण धर्म समजून घेऊ शकतो. म्हणजे तो आश्रय किती 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 कामाचा असेल. मनुष्याला आवश्यक, त्याला उपकारक असणारा धर्म आहे हा सत्पुरुष. त्या सत्पुरुषाच्या संगतीमध्ये निर्वाणाचा साक्षात्कार होत असतो. असत्पुरुषाच्या संगतीमध्ये माणसं भटकतात. देवदत्त नावाचे असत्पुरुष भिक्षू जीवनात आलेत. भिक्षू होऊन भगवंतांसमोर प्रतिवाद केला आणि
लोकांना असं दर्शवलं, भिक्षूंना असं दर्शवलं की माझा जो अभ्यास आहे हा कठीण आहे, माझं जे दाखवणं आहे ते जास्त श्रेष्ठ आहे. तर तुम्हाला जर तत्काळ निर्वाण पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या पाठीशी या. आणि खरंच ज्यांना प्रज्ञा नव्हती, ज्यांना बोध नव्हतं, नमक भिक्षू जी होती, यांच्या पाठीपाठी मागे गेले. परंतु भगवंत सत्पुरुष आहेत. करुणा म्हटलं की सारे पुत्र जा. त्यांचं खूप अहित होण्याच्या आधी त्यांना त्या अहितापासून वाचव. या देवदत्ताच्या संगतीमध्ये बिंबिसाराची हत्या झाली. बरोबर आहे ना? राजाला अजातशत्रूने आपल्या वडिलांना मारलं. असत्पुरुषाच्या संगतीत. सत्पुरुषाच्या संगतीत मुक्ती, निर्वाण, सुगती, धर्माचा बोध, या गोष्टी. तर मग भगवंत काय म्हणतात की प्रज्ञा वृद्धीसाठी प्रथमतः काम करतं काय? सत्पुरुषाची संगती. म्हणून आपल्या जीवनात कितीही त्रास असो, काही असो, कुठल्याही परिस्थितीत असो, अंतरुणाला जरी खेळलेलो असो, तरीही आपण आपल्या जीवनात सत्पुरुष शोधावा. मृत्यूनंतर बोलवणे हे आवश्यक नाही. मरणाच्या आधी तुम्ही धर्म श्रवण करत आहात, तसं जर होत असेल तर सत्पुरुषाची संगती तेव्हाही मिळत असते. म्हणजे तुम्हाला सातत्याने सत्पुरुषाच्या संगतीची आश करायला पाहिजे. दुसरं आहे सद्धम्म सवण. सद्धम्म सवण हा एक असा धर्म आहे की ज्या धर्मामुळेच हे बुद्ध शासन संपूर्णपणे आज टिकून आहे. जर या जगात सद्धर्म श्रवण नसतं तर हा बुद्ध शासन आज नसतं. हा बुद्ध शासन आज नसतं. भगवंत म्हणतात की जर सद्धर्म झाकल्या गेला, जर जो सद्धर्म दबवून ठेवला गेला, तो उजागर नाही केला, तो सगळ्यांसमोर उघडला नाही, तर तो प्रकाशित होत नाही म्हटलंय. म्हणून सद्धर्म सांगणे गरज आहे. बुद्धवाणीच्या नावाने अनेक गोष्टी सांगता येतात, परंतु सूत्र सांगणे ही बुद्धवाणी, याला उजागर करत भगवंत म्हणतात तो प्रकाशित होतो. मग सद्धम्म श्रवण, या सद्धम्म श्रवणामुळेच या जगात भगवंताचा हा आर्य श्रावक संघरत्न जन्माला आलाय. प्रथम धर्मदेशनाने धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या मुळे काय झालं? या जगात भिक्षू संघ उत्पन्न झाला. कोट्यावधी लोकांना धर्माचा लाभ झाला. जर धर्म श्रवण झालं नसतं तर त्यांना या अविद्येतून मुक्तीचा मार्गच कळला नसता. या अविद्येला संपवण्यासाठी महत्वाचं काय आहे? सद्धर्म श्रवण. महामंगल सूक्तामध्ये सुद्धा म्हटलं आहे, कालेन धम्म सवणं कालेन धम्म साखच्छ. वेळी धर्माचं श्रवण करणे, वेळोवेळी धर्मावर चर्चा करणे, त्याच्यासाठी सद्धम्म श्रवण. धर्म न ऐकता धर्मावर चर्चा करणे असंभव आहे. चर्चा करायला तो धर्म ऐकत नाही तर तो माणूस धर्मावर चर्चा करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण धर्मच नाही माहित त्याला. तो काय करणार? अवांतरित गोष्टी करेल. मला असं वाटते बुद्धांनी असं म्हटलं असेल, किंवा एखाद्याची गोष्ट ऐकली असेल, मग तशीच आणि त्याच बघून तो धर्म चर्चा करेल. शक्यच नाही तो बुद्ध वाणीवर चर्चा करेल. तर अनित्य, अनात्म, दुःख या गोष्टींचा बोध नाही. आणि हे करून घ्यायचं असेल, यांचा बोध करायचा असेल तर धर्मश्रवण खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक. भगवंतांनी म्हटलंय धर्मश्रवणामुळे काल काय म्हटलंय, एतं मंगलमुक्त, महामंगलाचं कारण आहे ते धर्मश्रवण, सद्धम्म श्रवण, सद्धर्माचं श्रवण करणे. मग भगवंत म्हणतात प्रज्ञा वृद्धीच्या साठी उपकारक धर्म काय आहे? धर्मश्रवण. जर प्रज्ञाच नसेल तर ही अविद्या आपल्याला समजेल का? जर दिवाच नसेल तर अंधारात उजेड होऊ शकतं का? प्रकाशाची गरज आहे अंधारात उजेड करण्यासाठी. तो प्रकाश या धर्मातून येत असतो. त्याला म्हटलंय सद्धम्म श्रवण. श्रवण केल्याशिवाय, धर्म ऐकल्याशिवाय
करून बोध करता येणं शक्य नाही. तिसरा धर्म आहे योनिसो मनसिकार. योनिसो मनसिकार म्हणजे योग्य पद्धतीने धर्मावर चिंतन, अर्थाचा अनर्थ करणे ठीक नाही, अर्थपूर्ण पद्धतीने धर्म शिकणे अनेकदा असतं. उपारंभ चित्तामुळे खोट म्हणजे एखाद्याची कमी काढण्यासाठी अनेकदा लोक असतात, भंतेजींचं प्रवचन ऐकतात आणि विचार करतात, अच्छा भंतेजी असा शब्द वापरतील तर मी त्यांना तसं म्हणेन. काय चालू आहे? फक्त आणि फक्त सुरू आहे काय की आपण त्यातनं काहीतरी खोट काढावी, त्रुटी काढावी, त्याच्यासाठी धर्म येतोय. म्हणजे योग्य पद्धतीने धर्मानुरूप चिंतन करता येईल का? धर्मानुरूप चिंतन करता येईल का? करता आलं नाही तर काय होईल? आपल्याला धर्म समजेल का? समजत नाही. जस अनेकदा असं असतं. मध्यंतरी श्रीलंकेमध्ये एक अशा गोष्ट उत्पन्न झाली. जेव्हा आमच्या गुरुजींनी धर्मदेशना सुरू करायला सांगितलं होतं तेव्हा अशुभ साधना सांगितलं. श्रीलंकेमध्ये पौर्णिमेला सुट्टी असते, सरकारी सुट्टी असते. त्याच्यामुळे लोक हजारोच्या संख्येने विहारात जातात, दिवसभर ध्यान साधना करतात. दिवसभर विहारात जाऊन धर्मश्रवण, धर्मचर्चा त्या गोष्टी पूर्ण करत असतात. तर जेव्हा गुरुजींनी अशुभ साधना शिकवल्या की अशुभाची साधना अशी असतं, तर मी हा जो अयोनिसो मनसिकार आहे, धर्म विरुद्ध चिंतन करणे आहे, याच्यावर म्हटलं की भंते या गोष्टी सांगू नका, लोकांना अशुभ साधना सांगू नका, यातनं लोकांची वैवाहिक जीवन विनाश होतील. म्हणजे चिंतन करता करता वैवाहिक जीवन विनाश होईल. कसं शक्य आहे? आमच्या गुरुजींनी एक सुंदर दृष्टांत सांगितलं होतं. जर शरीरात फक्त अशुभ पाहिल्यामुळे जर संपूर्ण वैराग्य जागलं असतं, तर हे जे डॉक्टर्स आहेत दैनंदिन जीवनात काय करतात? चिरकाप करतात की नाही? एक एक भाग उडून पाहतात. रक्ताने भरलेलं सगळ्याच गोष्टी या शरीरात असणाऱ्या सगळ्याच गोष्टी दिसतात. सुंदरता आहे का याच्यामध्ये? आतमध्ये नाही, अशुभच अशुभ आहे, नाही का? घाणच घाण आहे. ती बघतात. एक काही डॉक्टरांमध्ये वैराग्य उत्पन्न झालंय का? बाबा हे शरीराचा स्वभाव आहे, नको रे बाबा, नाही येत. ही गोष्ट सांगितली. का असं झालं? कारण योनिसो मनसिकार, धर्मावर योग्य पद्धतीने चिंतन करता आलं नाही. चिंतन करता आलं नाही म्हणून अशा विवाद उत्पन्न होतात. आजही आपण वर्तमानात बौद्ध समाजामध्ये अनेक अशा पद्धतीने प्रश्न उचलणारे आपण लोक पाहतो. त्याचं कारणच आहे योनिसो मनसिकार नसणे, योनिसो मनसिकार, अयोग्य पद्धतीने धर्माचं चिंतन करणे. भगवंतांनी सांगितलं एक आणि हा चिंतन करतोय दुसरं. कसं शक्य आहे? तर योनिसो मनसिकार हे प्रज्ञावृत्तीच्या कामात, तो मनुष्यभूतासाठी, माणसांसाठी खूप उपकारी असा धर्म आहे. ठीक आहे. आणि चौथं कारण आहे धम्मानुधम्म प्रतिपत्ती, धर्माच्या अनुसार आचरण करणे. धर्माच्या अनुसार आचरण करणं म्हणजे काय? तर बघा, या चारही गोष्टी जोडलेल्या आहेत. सत्पुरुषाच्या संगतीत गेला की धर्म ऐकायला मिळते. धर्मावर पद्धतीने योग्य पद्धतीने चिंतन केलं तर काय जागतं की बुद्ध कोण आहे? त्यांच्या प्रति श्रद्धा. सद्धम्म काय आहे? त्याच्या प्रति श्रद्धा. त्या सद्धम्माचं पालन करणारा आर्य महाश्रावक संघ, भिक्षू संघ, त्याच्या प्रति श्रद्धा. आणि मग याच बुद्ध धर्माला अभिप्रेत, त्याला योग्य वाटणाऱ्या या पंचशिलेचा उपदेश आणि त्याचं आचरण. धम्मानुधम्म प्रतिपत्ती म्हणजे काय आहे? धम्माच्या प्रतिपदेवर चालणे. धम्माची प्रतिपदा काय आहे? शील संपन्न होणे धर्माची प्रतिपदा आहे. आपल्या श्रद्धेला जोपासणे धर्माची प्रतिपत्ती आहे. दान देणे हा एक भाग, तो आमिष पूजा. प्रतिपत्ती पूजा काय? धर्माचा अभ्यास, थोड्या वेळासाठी एकत्र येऊन ध्यान साधना करणे,
मैत्रीची साधना करणे हा धर्माची प्रतिपदा आहे. या जगात अनित्य, दुःख, अनात्म याचं चिंतन करणे हे धम्मानुधम्म प्रतिपत्ती आहे. या गोष्टी करणे. अनंत लखन सूक्तामध्ये काय सांगितलं? सगळे 5 इंद्रिय जे आहेत किंवा 6 इंद्रिय अनित्य आहे. हे उपादान स्कंद ज्याला दुःख म्हणतो हे अनित्य आहे. जे अनित्य आहे ते मी माझा आत्मा कसं म्हणू शकतो? जे अनित्य आहे ते दुःख आहे. दुःख आहे बदलणाऱ्या स्वभावाचं आहे. तर ते अनित्य आहे तर ते मी नाही, माझं नाही, माझा आत्मा नाही असं चिंतन करता करता या संपूर्ण शरीराचा सार मिळत असतात. तेव्हा ही प्रज्ञा तशीच वाढत असते. अन्यथा या गोष्टी जर 4 गोष्टी नसल्या तर ते असं होईल. एखाद्या माणसाला लाकडाची आवश्यकता आहे आणि तो जातो आणि सुंदर वनात जातो आणि तिथं पाहतो टणक केळीचं झाड आहे आणि म्हणतो झाड चांगलं मोठं आहे, जास्त चांगलं लाकूड मिळेल, ते घेऊन येतो म्हणून. आणि तो त्या केळीच्या झाडाला कापतो. काय वाटतं तुम्हाला? लाकूड मिळेल त्याला? पहिली साल काढल्यानंतर दुसरी काढल्यानंतर तिसरी, फक्त सालच काढायची, दुसरं काहीच नाही. जर त्याला लाकडाचं काम आहे तर ते त्या केळीच्या झाडापासून त्याला होऊ शकतं का ते काम पूर्ण? नाही होऊ शकत. तसंच त्या गोष्टी याच्या जीवनात नाहीये, त्याला या बुद्ध शासनामध्ये, बुद्ध धर्मामध्ये तो किती इच्छा करेल पण तो केळीचं झाड पकडून आहे असंच होईल. तो म्हणेल मी बुद्ध बुद्ध, तो टाळ कुटेल, बरोबर आहे, चिपड्या वाजवत राहील, फक्त म्हणेल तो बुद्ध बुद्ध बुद्ध. त्याला या 4 गोष्टी नसल्यामुळे प्रज्ञेत वृद्धी होणार नाही. जर प्रज्ञा नाहीये तर मुक्ती कशी मिळू शकते? धर्म कसा गवसू शकतो? आज रस्ता शोधण्यासाठी पण गुगल पाहिजे नाही का? तसं धर्म गवसण्यासाठी प्रज्ञा पाहिजे. जर या 4 गोष्टी याच्या जीवनात आहेत, त्याचं जीवन म्हणजे असतं की एखाद्या लाकडाची गरज आहे, तो जातो जंगलात आणि जे चांगलं झाड पाहतो, त्या झाडाच्या शाखा, पत्ते, पानं जे आहे, ते शाखा आहे त्या सगळ्या दूर करतो, छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या दूर करतो आणि मधला चांगला लाकूड तो घेऊन येतो. मग त्याला जे काम आहे त्या लाकडाचं ते काम पूर्ण होईल की नाही? निश्चितच होईल. का? कारण तो शहाणा माणूस आहे. झाडाची पानं त्याने वेगळी केली, छोट्या फांद्या त्याने वेगळ्या केल्या, त्यातनं त्याला काम नाही. लाकूड आहे, बांधा जो आहे लाकडाचा तो त्याने कामात आणला तर ते करू शकतं. तर या 4 गोष्टी त्याच पद्धतीने आहेत. चत्तारो मे भिक्खवे धम्मा पඤ्ඤा बुद्धिया संवर्तन्ते. 4 गोष्टी प्रज्ञावृत्तीसाठी आहेत. तुम्हाला ध्यान साधनेमध्ये सुद्धा जर समोर जायचं असेल, वाढायचं असेल तर या 4 गोष्टी शिवाय प्रज्ञाच नाही, आणि प्रज्ञा नाही तर समाधी कशी होऊ शकते? धर्म कसा जागू शकतो? मुक्ती कशी मिळू शकते? या 4 गोष्टी आवश्यक. कुठल्या? सत्पुरुष संसेवो सद्धम सवनं योनसो मनसिकारो धम्मानुधम्म परिपत्ते. ठीक आहे, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. भगवंत म्हणतात इमेको भिक्खवे चत्तारो धम्मा पඤ्ඤा बुद्धिया संवर्तन्ते. भिक्षुंनो, हे 4 धर्म प्रज्ञेच्या उन्नतीसाठी, संवर्धनासाठी, वाढीसाठी उपयोगात येणारे, कामात येणारे आहेत. ठीक आहे. तर हा पඤ्ඤा बुद्धी सूत्र तुम्हा सर्वांना या 4 धर्मांना शिकण्यासाठी, या 4 धर्मांना अभ्यासात आणण्यासाठी, मुक्तीच्या मार्गावर लागण्यासाठी उपकारी असो म्हणून अनुमोदन करतो. साधू 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 साधू. आपण थोड्या वेळासाठी साधू 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 म्हणते आज मेडिटेशन मध्ये काय काय घेणार आहात? आज आपण आनापानसतीचा अभ्यास करू. साधू वाचन. ठीक आहे. तर सर्वांनी आपापल्या जागेवर योग्य पद्धतीने आपण बसा. स्वतःला सांगा की आज आपण इथे आपल्या मित्रांसमवेत आनापानसतीचा अभ्यास करणार आहोत.
आपल्या शरीराला शिथिल करा, आपल्या मनाला शिथिल करा. आणि आपलं पूर्ण लक्ष सर्वात प्रथम आपण कुठे बसलो आहोत हे लक्षात घ्या. आणि मग हळूहळू आपलं लक्ष आपल्या नासिकेवर घेऊन या. येणाऱ्या श्वासाला बघा, जाणाऱ्या श्वासाला बघा. श्वास घेताना श्वास घेतोय असं जाणं. श्वास सोडताना प्रत्येक श्वासावर लक्ष असू द्या. जबरन श्वास घ्यायचा नाही, जबरन श्वास सोडायचा नाही. स्वाभाविक श्वासावर लक्ष असायचं. जसा श्वास आहे तसाच श्वासाला बघायचा. श्वास घेतोय, श्वास सोडतोय.
जसा श्वास आहे तसंच बघायचं आहे. कुठल्याच प्रकारची बळजबरी नको. स्वाभाविक श्वासापेक्षा जर छोटा असेल तर छोटा श्वास घेतोय असं जाणायचं आहे. छोटा श्वास सोडत असो, छोटा श्वास सोडतो असं जाणायचं आहे. दीर्घ श्वास घेत असो तर दीर्घ श्वास घेतो असं जाणायचं आहे. दीर्घ श्वास सोडताना दीर्घ श्वास सोडतो असं जाणायचं आहे. जबरन श्वासाला छोटं किंवा मोठं करायचं नाही. जसा श्वास सुरू आहे तशा श्वासावर लक्ष द्यायचं. राशिका टाइम टेबल